आवडे देवासे तो ऐका परका आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार
आवडे देवासी तो ऐका प्रकार देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका नामाचा गुजार तुळसी माळ नामाचा उच्चार Oh,
त्वैका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कणमळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधारण निर्धारी आणणे नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कणमळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम ते पूजी जगी देवा प्रमाण तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कणमळा वैष्णवांचा विढाला विढाला आवडे देवासी त्वैका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कणमळा वैष्णवांचा वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवके परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः पांडुरंगा करो वर्तमान पांडुरंगा करो वर्तमान पांडुरंगा करो हरी हरी करण संतानिया दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाने कधीचा विस्तार बाबा जयांची केली स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मस्तक ही पायावरी वारकरी संताच्या असो न स्वभावालो तुझ्या टाया कृपा दृष्टी पाहे मजगड पंढरी राया शिवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावर्ण करावा वीर काय माझे बाणी मानल्या संताची चितुरंगाशी आपुल्या शरण शरणाचे हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तच्या त्या वाटा मजा बाब्या सुबटा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचवता शिवनाम तया नवादे गुरुकाम हनुमंत महाबळी रावणाचे जाळे जाळे तया माझा नमस्कार वारंवार निरंतर गुरुहा संत कुळीचा राजा गृहा प्राणविसावा माझा गुरु बिन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी विठाला आता घातले डबल पण हार गळ्यात घालत राहायला ते इण्याचा हाराचं ओझं लई होते आवडे देवासे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय करमळा वैष्णवांचा परतू प्राप्त प्रसंगे कीर्तन रूपी शिवेसाठी घेतलेला अभंग विश्वमान्य देवमान्य शास्त्रमान्य भगवंताचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा अभंग आहे आणि नाथ महाराज या अभंगातून जे देवाला आवडते काय आवडते आणि आम्ही काय केल्याने काय होणार आहे किंवा पहिल्या चरणात सांगितलं आवडे देवासे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिनं भगवंताला आवडणारा सर्व या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचं एक साधक आणि साध्याविषयी ठरलेलं आहे नाही का साधक आणि साध्य हा जीव आहे साधक शरीर आहे साधन आणि भगवंत आहे साध्य मग या साध्य वस्तूला प्राप्त करण्यासाठी साधनाचा उपयोग केला जातो नाही का मग साधनाचा उपयोग करून हा साधक जीव भगवंत साध्य वस्तूला आपलासा करतो म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुखलो हे तेने विना जीवा सुखलो
जगाची जनते. आणि त्या भगवंताला आपलंच करायचं आहे. आणि भगवंत आपला असं करण्यासाठी साधन वस्तून साध्यपर्यंत जायचं आहे. लक्षात घ्या, नाथ महाराज जर आम्ही जर परमार्थ पाहिला तर एका दिवसाचा नव्हता, एका जन्मातला नव्हता. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. नाथ महाराज हे अधिकार संपन्न साधू होते. आणि त्या नाथ महाराजा घरी स्वतः श्रीखंड्यावर भगवंतानं पार्थिक 36 वर्ष चंदन उघडलं नाही का. 36 वर्ष धुना धुतलं, 36 वर्ष पाणी भरलं, 36 वर्ष गिरजा काकूची सेवा पण केली. आणि सेवा करत असताना फक्त नाथ महाराजानं भगवंताचं नामचिंतन केलं. सर्व लोक एका ठिकाणी 36 वर्षानंतर नाथ महाराजाचा अधिकार कळाला. आणि माझ्या घरी साक्षात पांडुरंग परमात्मा आहे आणि हा देव माझ्या घरी सर्व काम करतोय कळल्यानंतर देव थांबले नाही, देव निघून गेले. नाथ महाराज शांती परम का म्हणतात, येवन अंगावर थुकेला प्रसाद देवन मुक्त केला. 108 वेळा येवन जरी अंगावर थुकला तरी नाथ महाराजांनी त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं. कारण तेव्हाही विघ्न संतोषी लोक होते, आताही विघ्न संतोषी लोक हाताने पुढे राहणार सुद्धा. नाथ महाराज रागायच येत नव्हता. एक व्यक्ती म्हणला, हो कसा काय राग येत नाही, राग येते. नेमकी काय का वट्ट्यावर बसले माणसं. आणि वट्ट्यावर आता काही गावातले बच्चा 2-4 वट्टी असतो, तेव्हा आपल्या वट्टी सांगायचं काम नाही. आले आणि एक शेतकरी होता, त्या शेतकऱ्याला म्हणजे हो काही उधारी मागायसाठी जाऊ लागला. त्याला एक जण म्हणलं, असं करा तुम्हाला उधार नका, तुम्हाला जितके पैसे लागेल तितके मी पैसे तुम्हाला देतो. पण नाथ महाराजाचा आम्ही ऐकलं की नाथ महाराजला रागच येत नाही. त्या नाथ महाराजला राग आणून दाखवा आणि तुम्हाला लागले ते पैसे देतो. आणि हा व्यक्ती चिखलाने आपले डोंगरे तिथे पाय भरलेले आणि नाथ महाराज पूजा करू लागले, पळतच गेले आणि नाथ महाराजांच्या देवघरात जाऊन बसले. आता या व्यक्तीला नाथ महाराजांनी पाहिलं. नाथ महाराज हसले, गिरजा माझ्या दर्शनाची किती ओढ म्हणजे या साधकाला, पाय सुद्धा याला धुण्याचा येळ मिळाली नाही, याचे पाय धुले. नाथ महाराजाच्या पत्नीने त्याला त्याचे हात धरले, बाहेर आणलं, पाटावर उभं केलं, कोमट पाणी केलं, कोमट पायानं पायाचे जे असं सूर्ण भरलेले पाय धुवून काढले आणि मग आणलं. अहो पाय धुतले की भाग गेला, शिना गेला, अवघा झाला असे आनंद. अरे बा शेड जाळ लाताळलेला संसार आणि शेड गुरुवर केला हा मार. की नाथ महाराज शांतता पाहून सुद्धा त्या व्यक्तीने आपले हात टेकले. संपूर्ण गाव त्या नाथ महाराजांना शरणागती गेली का की नाथ महाराज शांती बर्म होते. आणि देव निघून गेल्यानंतर काही लोक नाथ महाराज तुमच्या घरी देव होता म्हण, भारतीय छत्र देवाने तुमचं काम केलं म्हण. म्हणजे हो, मग देवाला आमच्या घरी आणायची आमची इच्छा आहे, देव आमच्या घरी यावं असं आम्हालाही वाटते. पण आम्ही काय करावं, आम्ही कोणती साधना करावं, कोणतं तप करावं, कोणतं अनुष्ठान करावं, कोणता याग करावं, कोणती तीर्थयात्रा करावं, म्हणजे कोणतं पुण्य केल्यानं देव आमच्या घरी आला पाहिजे. तेव्हा नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात आवडे देवासी ऐका प्रकार, आवडे देवासी ऐका प्रकार,
याचा आवाज दबल्यासारखं वाटायला का? दबल्यासारखं म्हणजे अंगावर पडल्यासारखं वाटायला प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन साधक लोक नाथ महाराजांच्याकडे गेले. नाथ महाराज तुमच्याकडे देव 36 वर्ष देवाने काम केलं, चंदन उगाळलं, कपडे धुतले, सर्वच कामं केली. मग तुम्ही काय केलं? किंवा देवाला काय आवडते की आम्हालाही देव प्राप्त होण्यासाठी आम्ही काय करा? नाथ महाराज सांगू लागले, आवडे देवाशी तू ऐका, नामाचा उच्चार रात्रंदीन. देवाला फक्त नाम आवडते, आवडे देवाशी तू ऐका प्रकार. मग बाकीचं काही आवडत नाही का? आवडते, पण तुम्ही आम्ही तेवढी साधना करत नाही. पण या कलियुगामध्ये सगळ्यात सोपा आहे नाम. कलियुगा माझे करावे कीर्तन, तिले नारायण देईन भेटी, तिले नारायण. सत्यातला पहिलाच दिवस. तुम्हाला भलेही आता हे अवघा मी सांगायचं तर तुम्हाला ऐकाया जड जाईल, बरोबर आहे, जड जाईल, पचणार नाही. कारण तुम्हाला तुमचं दुखायला पोट, मी डायरेक्ट डोक्याच्या गोळ्या तुमच्या कोण्याच कामी पडणार आहे नव्हता, बरोबर आहे. कारण तुम्हाला सवय प्रत्येकाला वेगवेगळी लागलेली आहे, बरोबर. कीर्तनाची सवय, हसण्याची, हसून घेण्याची, कार्यकर्त्याला हसवणारे माणूस आणायची सवय आहे. पण प्रत्येकाला ठरलेलं आहे, बरोबर आहे. पण ते आमचं हसवायचंही नव्हे आणि हसून घ्यायचंही नव्हे. कारण कीर्तनाचे एक नियम आणि मर्यादा नियमावली ठरलेली आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे. तुम्ही आम्ही फक्त 100 वर्ष जन्माला, फक्त तुम्हाला 100 वर्षाचा आयुष्य आहे. 100 वर्षामध्ये या जर जगाला, समाजाला सुधारण्याचं जर एकमेव ठिकाण असेल ते म्हणजे धर्ममंडप आहे. इतकाच उरला, दुसरा मंडप कोणताच उरला नाही. रातातून सरकार बदलण्याची ताकद आहे विदर्भामध्ये. रातातून सरकार, इतकी ताकद आहे बरं.
सकाळी तिसऱ्याचा, दुपारी चौथ्याचा, पाचवा, सकाळी सायंकाळी पाचव्याचा, आणि झोपल्यावर तर कोणाचाच नाही. लक्षात घ्या, सांगायचं आहे. म्हणून जीवनामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे. 50 चाललं झोपेमध्ये, 50 सोडलं. मी म्हणत आहे नाबा काकड्याचे काही अभंगात अल्पायुष्य मानव दे शतकांनी ते अर्धरात्र काय म्हणजे पालक तो पिरा रोग शय भजनाशी काय उरले पाहिजे. किती उरलं 100 वर्षात? 50 वर्ष. 50 वर्षात आपल्याला लहानपणी काही कळतच नाही. कळते का? लहानपण गेली माझे खेळण्याच्या नादा, कळत नाही. तेव्हा लेकरू गेलो तर बॅग घेऊन बसलं, त्याला काही करता लेकरू उड्या मार्ग काही ज्ञान नाही, कारण ते बालपण जेव्हा त्याला 15 वर्ष काही कळत नाही. आणि 15 वर्ष झाले त्याला मोबाईल सुरू देत नाही, गाडी सुरू देत नाही, बाकीचे कामं हे सुरू देत नाही. म्हणून जीवनाचा आम्हाला एवढाच ऐश्वर्य मंडप आहे की त्या मंडपात आल्यानंतर तुमच्या आमच्या अज्ञानाची काळजळी जाते, ज्ञान रूपी उजेडाच्यात पडते आणि तुमचं आमचं निज कल्याण होत असते. पण झालं असं की मोठमोठ्या वक्त्यानं कीर्तनाचा तमाशा केला नाही का? अरे हे उधरण्याचं साधन आहे, साधनाचा सगळा बाजार मांडला. बाजार ऐका, बाजारातही ते येतही तेच. मला सांगा, तुम्ही बसलेल्यापैकी सगळे लोक संसारिक हा की नाही? हो म्हणा नाही, म्हणा संसारिक हा की नाही? हा ना, तुम्हाला संसाराचं सांगायचं काम आहे. संसारानं तुम्हाला पिसं करून टाकलं, संसारानं बेजार केलं. कारण प्रत्येकाला संसाराची पावती दुःखाची आहे. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही हो त्यात सुख नाही. कारण संसाराची पावती दुःख आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. हरी सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा दुःख भांडवली आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा संसार दुःख मुळू चौकडे, विमुळ विश्रांती नाही कोठे. रात्र दिवस तळमळ या संसाराला अजिबात सुख नाही. सुख पाहता जवळ पुढे दुःख पर्वत आहे एवढे. मग कोणाला संसार माहित नाही. आम्ही तर तुम्हाला संसारात त्या गोष्टी सांगत बसतो, हे तुम्हाला कळत नाही का? तुम्ही ज्ञानी आहे. पण ठरवू द्या प्रत्येकाचा विषय. प्रत्येकाचा विषय ठरलेला आहे, तसा आपलाही विषय ठरलेला आहे. देव, देश, धर्म, ग्रंथ, पंथ आणि माझा समाज सुधराव ही भावना फार प्रामाणिक आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला भले बी आता कधी आपला टाईम नाही ते झालाच की नाही ते 20-25 मिनिटं आता गोड करून घ्या. आणि मड्याला आल्यासारखे बसू नका. फ्रेश बसत लांब पाहिजे, खोचे पाया रे आली कीर्तन की काय होईल असं बसू नाही. कीर्तनामध्ये चांगलं बसलं पाहिजे. अहो ठीक आहे का, त्याचा पाय दुखायचे पाणी घालू नका. तेव्हा आता जर दुखायला असं तर खुर्च्या बसायची मत आहे. खुर्च्या जमत नाही, त्याला जमत नाही ते वरी बसा, पण लांब पाय नव्हे, जागा नव्हे. कारण या कीर्तनामध्ये देव उभा आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे असे पांडुरंग होवा. इथं देव आहे, लक्षात घ्या. आणि कलियुगामध्ये एवढं साधन उरलं की जिथून तुमचा आमचा उद्धार होते. आणि याही साधनाचं वाटोळ करून टाकलो. तुम्ही मग तुम्हाला जमत नाही का? मोहाने तुमचा काही संबंध नाही. का संबंध नाही? जीवनामध्ये जीवन जगत असताना अन्न, वस्त्र, निवारा ही मूलभूत गरजा होता. बरोबर. आता जवळपास मला चालू 33 वर्ष चालू होतं. बरोबर. 33 वर्षामध्ये मस्त भगवंताच्या तुमच्या सर्वांच्या कृपेने सर्व चांगलं आहे. चौकून ओलीत आहे. हे काही दिवस काम पण नाही का? रोज चांगला आहे. पण उगं तारखेसाठी कीर्तन चांगल्या वेळेसाठी काही मजा नाही. कारण फक्त साध्य हा भगवंत आहे आणि भगवंतच मिळाव
तुम्ही मिळून काही उपयोग नाही. कीर्तन चांगलं झालं तुम्ही 1500 जास्त देसाल किंवा तारीख पक्की करसाल. नाही झालं लावणार ना. कारण कीर्तनात काय सांगितलं, या कीर्तनानं कीर्तन समाजासाठी नाही, कीर्तन आधी नटना असे नाही का. कीर्तन चांग होय अंग हरिरूप नाही का. हे हरिरूप झालं पाहिजे आणि हरिरूप होण्यासाठी कीर्तन आहे. आणि कीर्तन भागवत गायन वादक 64 कलापैकी कला आता बरं. भागवती कला आहे, कीर्तन ही कला आहे, मर्दंग ही कला आहे. बा हे कला आहे. भक्त वेगळा आणि कला वेगळा. सांगायचं असं आहे बा, नाम संकीर्तन साधन पण सोपे. म्हणजे हरिपाठ म्हणजे कीर्तन, काकडा म्हणजे कीर्तन, नामस्मरण म्हणजे कीर्तन. हेही कीर्तन. भगवंताचं नामस्मरण करणे म्हणजे कीर्तन. विठ्ठल शिवमध्ये फॅनवून ठेवायचं. मग या कीर्तनाच्या माध्यमातून तुमचा आमचा उद्धार होणार आहे आणि उद्धाराचं साधन सुद्धा आहे. म्हणून काय सांगितलं नाथ महाराजांनी, आवडे देवाशी तू ऐका बरं. नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाला फक्त नाम आवडते. काय आवडते? नाम. कारण या कलियुगामध्ये नामा पडतत्वे नाही रे अन्यथा वायानिक पंथा. नाही रे अन्यथा. नामाशिवाय येतं काही या कलियुगामध्ये काही नाही. देवाला फक्त नाम आवडते. मग तुम्ही नाम कसंही घ्या. हरी बोला कांडिता, हरी बोला भांडिता, व्यर्थ कल्पना करू नका. किंवा कामानंदे काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. म्हणून आवडे देवाशी तू ऐका बरकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस फक्त भगवंताला नाम आवडते. बाकी आणि तुम्ही आता भागवतामध्ये कथा ऐकता. ज्यानं भगवंताचं नामस्मरण केलं, नामचिंतन केलं, आशाचा पेक तत्वी नाम दृढाधरी म्हणा. हरिषे करुणा हिर तुझे. बा भागवतामध्ये अजय मेळ्याची कथा आहे. याच्यानंतर दुर्बाळाची कथा आहे, उपमन्यूची आहे. उपमन्यूचं नामस्मरण केलं, दुधाचा समुद्र गेला. दुर्बाळानं नामस्मरण केलं, आनळपती बसवला. अजय मेळ्याचा उद्धार केला. सुदामा नगरी देवी. भगवंताच्या नामचिंतनामुळे भक्त प्रल्हादासाठी खांबातून बाबा निर्माण झाला आणि त्याचा उद्धार केला. पांडवाला नामस्मरण केलं. ज्या वेळेला पांडवाला संकट पडलं त्या वेळेला देव धावून गेले. कशामुळं? फक्त नामस्मरणामुळे. बा पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आळवे. प्रल्हादाशी पिता करीतो ताजरी परित्य स्मरी म्हणजे नारायण. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढला नाही विसरला पांडुरंग. मग त्या भगवंताचं ज्याने नामचिंतन केलं, नामस्मरण केलं, त्याचा भगवंताने उद्धार केला. नुसता उद्धारच नाही, काहीला मोक्ष दिला, काहीला संपत्ती दिली, काहीला राज्य बनवलं. विभीषणानं भगवंताचं नामस्मरण केलं, लंकेचा राजा केला. सुग्रीवानं सहाय्य केलं, नामचिंतन केलं, किष्किंधाचा राजा केला. आणि ज्यानं विरोध केला तुम्हाला सर्वांना माहीत आहे. म्हणून या भागवताने सुद्धा त्या भगवंताच्या नामचिंतनामुळे या कलियुगात सगळ्यात श्रेष्ठ नाम आणि नामा परतत्वे नाही रे अन्यथा. तुम्ही आम्ही तुझ्या काही नवल नाही. पुराण प्रसिद्ध बोले रे वाल्मिक, नामे तिन लोक उद्धारते. पुराणात आहे का, पुराण सुद्धा दखल यात घेतली. नामे तिन लोक उद्धरते. या तिन्ही लोकातल्या म्हणजे साधून संतान पुरुषानं फक्त भगवंताचं नामचिंतन केलं, नामचिंतन त्याचा सुद्धा उद्धार झाला. आवडे देवाशी तू ऐका. नामाचा उच्चार रात्रंदिवस ज्यानं भगवंताचं नामस्मरण केलं त्याचा भगवंतानं त्याचा उद्धार केला. जसं शबरीनं रोज त्या रामाची वाट पाहत होती आणि भावनेपोटी त्या नामचिंतन राम सुद्धा तिथं वनात गेले आणि उष्टी बोर खाल्ली आहे. काय बा मी जे तुम्हाला सांगायला भागवत आम्ही एक दिवस एक कथा सांगतो बरं तुम्हाला थोडक्यात नावानं सांगायचं.
आजमेचा उद्धार केला. वाल्या कोळ्यानं फक्त मरा मरा म्हणला, कारण राम आलं नाही. राम नेण्याचं कारण आहे, ज्याच्या मुखात पाप आहे त्याच्या मुखात भगवंताचं नाम चिंतन येत नसते. मरा 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 म्हणता म्हणता राम राम म्हणले आणि त्यानंतर केले रामायणामुळे रामायणा आधी कोळ्याचे कीर्ती गायली पुराणे. आणि त्यानं रामायण सुद्धा फक्त नामचिंतनामुळे बा. मग नामचिंतनाचे अनेक फायदे आता झाले. आता पुराण असते या कलियुगात ज्या 18 संत नामस्मरण ज्याने केले, एक तत्व नावानं धरलं, त्याचा सुद्धा देवाला सर्व त्याचे काम सुद्धा केले. काकड्यांची तिसरीच मालिका सांगितली, उच नीच काही नेणे भगवंत शिष्टीभाव भक्ती देखून या दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी लक्षी परादाशी चमोरंग लागे रुदासा संगे कबीराचे मागे शिलेनी सज्जन कासया इकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहारे सोनार घड फुके लागे. ऐका, चोकोबारासाठी ढोरं बनले. चोक्या महाराजच्या संगे मेली ढोरे ओढ्या. इतकंच नाही, त्याच्या पत्नीचं बाळात्म सुद्धा केलं. चोकोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उडादार चोकोबारायची. गोरोबा काकाने आपले हात तोडले, भगवंत स्वतः कुंभार झाले. रुक्मिणी साहेबाला कुंभारीन केलं आणि गरुडाला गाढव केलं. चिक्कूनही तुडवला, मडकही घडवले फक्त नामामुळं. ऐका, सावतोबाराने स्वतः शताब्दी काम केलं. सज्जन कासया ऐकू लागे मास, सज्जन कासया मास सुद्धा ऐकू लागलं. कुबेरदासाला शेणे येऊ लागले, जनाबाईला दळू लागलं. झाड लोट करी जनी केर भरे चक्र पाणी ऐसा भक्तीशी बोलला नीच कामे करू लागला. जनाबाईसाठी झाडलोट केली, दळू लागलं. इतकंच नाही, सुळाचं पाणी सुद्धा केलं. म्हणून देव आपल्या देवसंताचं भक्ताचं कोणतंही काम करते. म्हणून आवडे देवाला आवडणारं जर तुम्ही आम्ही केलं तर देव होईल तैसा केला कैसा. आपलं सर्व काही भगवंत उद्धारही करते, कामही करते आणि ती आपल्याला मोक्षाला सुद्धा नेते. ऐका, सकोबाईसाठी सको झाला. कुबेराचा कमाल नावाचा आपला मुलगा वाचवला. मीराबाईसाठी विषाचं प्राशन स्वतः केलं. आताही उदयपूरची मूर्ती हे निळी आई गळ्यापाशी सांगायचं इतके फक्त नामचिंतनामुळे आवडे देवाचे. तो ऐका बरं, नामाचा उच्चार रात्रंदिवस, ज्यानं ज्यानं रात्रंदिवस फक्त भगवंताला नाम आवडते आणि ज्यानं ज्यानं नाम घेतलं. तुम्ही आता भागवतांची कथा पहा, भगवंताच्या नामांना गोट्या बास पाण्यात दगड तरले. भगवंताच्या नामाचं नाव मगाही म्हणू लागलो, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा. भगवंताला त्या सत्यभामाने इकडं होतं म्हणजे दान दिलं, पण त्या रुक्मिणी आई साहेब एका पानामध्ये वजन काटा केला, तुलना केली आणि तुलनेमध्ये फक्त भगवंताचं नाम श्रेष्ठ भरलं. भगवंताचं नाम हे श्रेष्ठ आहे. नाथ महाराज ते सांगायले, आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस फक्त भगवंताला नाम आवडते. मग नाम कसंही जपा, उलट काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे. भगवंताच्या नामा चिंतन उद्धार होतो, लक्षात घ्या. आणि याच नामामुळं तुम्हा आम्हाला सभा चित्ताला 3 दोष सांगितले, विक्षेप दोष, आवरण दोष आणि मनदोष. हे 3 दोष नामातून मुक्त होत असतो. नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे. या नामामुळं तुमचा आमचाही उद्धार होणार आहे. आणि आजचा पहिला दिवस असल्यामुळं कोणाही कार्यक्रमाचा दंडक ठरलेला आहे. आता एक तर नामाचा भंग करावा किंवा रूपाचा असा, याच्या व्यतिरिक्त काही आज बोलू नये. हे नाम सांगायचं असते. आज 7व्या दिवशी जागर असतो, 8व्या दिवशी काला आहे. मधातले 6 कीर्तनकार मोकळ्या, काही भक्ती जमते, ज्ञान जमते, वैराग्य सुद्धा जमते, पण पहिल्याशी नामच सांगा लागते. म्हणजे आज फक्त पात्र वाढायचं असते, नाही का. उद्यापासून सर्वांना ती जेव्हा मिळत असते. म्हणून सगळ्यात सोपं नाम आहे. आणि तेही नाम आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि तेही नाम भगवंताचं आवडीने घ्यायचं आहे. आपण नाम घेतल्यानंतर ते भगवंत सर्व आपल्या तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नामामुळे नाम घेता वाया गेला पाहिराना,
देखील भगवंत नामासाठी काही करते. मग सर्वजण आता काय करतात, नाम जपत ना. बरं मग गाडोबान नाथ महाराज, देवाला नाम आवडते हो, आवडते देवाची, देवाला नाम आवडते, आम्ही नाम घेऊ. मग नाम घेण्याची काही क्रिया आहे का हो? काय आहे? आमगाचं दुसरं जरा तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, गोपी जंगल तेरा. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन तेरा. माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन तेरा. हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा, वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कणवळा वैष्णवांचा. हो, गळ्यामध्ये सुंदर तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा. कारण या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं तुळशी माळ घाला. या गळ्यात तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपी चंदन टिळा लावा. कारण गंधाला द्वादश ठिकाणी गंधाचे नियम सांगितले. 108 तुळशीच्या मुळाची माळ सांगितली. आणि तुम्ही आम्ही स्नान करताना या तुळशीचं पाणी या शरीरावर पडते. म्हणजे रोज आपल्या हिंदूचे तीर्थ 108 आहेत आणि 108 तीर्थ